नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या रविवारी अर्थात 4 ऑगस्ट रोजी दीपअमावस्या आहे. दीपअमावस्येला दीपप्रज्वलन करून दिव्यांची पूजा केली जाते. याचबरोबर लहान मुलांना ओवाळलं सुद्धा जातं. लहान मुलांना का ओवाळलं जातं हे आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात व्हिडिओला, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मंडळी, आषाढ महिन्यातल्या अमावस्येला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. बरेच लोक श्रावण महिन्यात मांसाहार मद्यपान करत नाही, तो मनसोक्तपणे पार्टी करतात. पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आलेली आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते. याचबरोबर या दिवशी लहान मुलांनाही ओवाळण्याची प्रथा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष असं महत्त्व असतं. प्रत्येक सण असू द्यात तो आपण दिवा प्रज्वलित करूनच साजरा करतो. दिवा हा आपला माणसाच्या जीवनाशी निगडीत असा घटक झालेला आहे. म्हणूनच मुलांनाही वंशाची दिवे असे म्हटले जाते, जे वंश उजळून काढतील असे मानले जाते. तर दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळलं जातं यामागची काय कथा आहे ते आपण जाणून घेऊयात. यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेला कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलेलं होतं. त्यावेळी यशोदा मातासह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णांची दिव्यांनी आरती केलेली होती आणि तसंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केलेली होती. तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने या दिवशी दिव्यांनी सर्व आसमंत उजळून निघाला. त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले, म्हणजेच दीप अमावस्या. आता आपण जाणून घेऊयात लहान मुलांना का ओवाळावे. प्रकाश हा अंधकार दूर करून सारं काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवीन उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळलं जातं. आजची मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्रात सांगितलेला संस्कार विधी या संबंध कृष्ण कथेत आहे. यामुळे दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळलं जातं. तर मंडळी, आज आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.